मतदारसंघामध्ये ज्यावेळेस निवडणूक लागली होती त्यावेळेसचे ही सगळे व्हिडिओ जे आहेत हे असल्याचं समोर येतात। कारण निलेश मी तुला थोडंसं थांबवतोय। रोहित पवार यांची प्रतिक्रिया एक्सक्लुझिव्हली एबीपी माझाकडे येते। रोहित पवार नेमकं काय म्हणतात आपण पाहूया। आमदार रोहित पवार आपल्यासोबत आहेत। तुम्ही गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि निलेश गायवळ अहमदाबादवरून कशा पद्धतीने पळून गेला हे देखील सांगितलं। काय तुमच्याकडे पुरावे आहेत, कशाच्या आधारावर एवढं तुम्ही दावे करताय? एक गुंड जो मोक्यामध्ये आहे, मर्डरमध्ये आहे, बरंच काय आहे, नाव बदलतो, विजा मिळतो, पासपोर्ट मिळतो, विजा मिळतो, त्याला बॅकग्राऊंड चेक असतं का नसतं, सगळं असतं, तरी त्यांना जर पासपोर्ट मिळत असेल तर वर्धास्त शिवाय मिळू शकत नाही। विजा जर मिळत असेल तर वर्धास्त शिवाय मिळू शकत नाही। आणि पिस्तूलचा लायसन्स त्यांच्या भावाला, गुंडाच्या भावाला जर दिला जात असेल तर बॅकग्राऊंड काय फक्त एकाचं चेक होत नाही, ते सगळ्यांचं चेक होतं, कुटुंबात कसं काय आहे। आणि मग हे सगळं चेक करून एका गुंडाच्या भावाला तुम्ही तिथं बंदुकीचं लायसन्स देता, मग कुठं ना कुठे ते वर्धास्त शिवाय होऊ शकत नाही। आता ह्याच्यात कोणाकोणाचा असू शकतो पाठबळ? एक तर सभापती राम शिंदे सरांचं, कारण का राम शिंदे सरांनी निलेश गायवळचा ओपन उपयोग हा मार्केट कमिटीच्या इलेक्शनमध्ये दडपशाही करण्यासाठी केला। त्याच्याचबरोबर काही हिंगोलीचे आमदार आहेत ज्या सत्तेत आहेत ते त्यांच्याबरोबर अनेक वेळा दिसलेत, अधिवेशनामध्ये दिसलेत, व्हिडिओ दिसलेत, त्यांचंही नाव त्याच्यामध्ये घेतलं जातं। त्याच्याचबरोबर आपण जर बघितलं तर हे जे राज्यमंत्री आहेत योगेशजी कदम यांचं राज्यमंत्री म्हणून किती मला माहीत नाही, या राज्यमंत्र्यांना सगळ्याच राज्यमंत्री किती ताकद आहे। त्यामुळे राम शिंदे सरांचा प्रेशर विधान परिषदचे सभापती म्हणून आणि होम मिनिस्ट्रीचे प्रमुख नेते म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ऑफिसचा प्रेशर, याच्यामुळे कदाचित त्यांना ते लायसन्स द्यावं लागलं। त्यामुळे याच्या पाठीमागे कोण कोण आहे याचा खऱ्या अर्थाने अभ्यास करावा लागेल। स्वतः तानाजी सावंत आहेत की त्यांच्या कुटुंबातला आणखी कोणी? तानाजी सावंत डायरेक्ट नसतील, पण तानाजी सावंतांच्या कुटुंबातले काही लोक आणि जवळचे म्हणजे कदाचित पुतणे वगैरेच असू शकतात, हे निलेश गायवळ बरोबर त्या भागामध्ये भूमपरांड्यामध्ये ज्या पवनचक्क्या लावल्या जातात त्या पवनचक्क्या लावत असताना शेतकऱ्याला धमकवायला, तिथल्या ज्या कंपन्या आहेत जे जे काय तिथे इन्व्हेस्टमेंट करतायत त्यांना धमकवण्यासाठी निलेश गायवळचा वापर हे 100% तिथं करतात। पालकमंत्री तुमचे काका आहेत, तुम्ही त्यांच्याशी बोलणार आहेत, त्यांना फोन करणार आहात, काय त्यांच्याशी चर्चा करणार त्याविषयी? नाही, खरं तर तुम्ही त्यांना तो प्रश्न केला पाहिजे, कारण का नेहमी ते म्हणत आलेले आहेत की मी गुंडाशाहीच्या विरोधात आहे, मी असं आहे तसं आहे। आता हीच ती संधी, आता बीडमध्ये बऱ्यापैकी त्यांनी कंट्रोल आणलाय असं आम्हाला कळते, तरीसुद्धा तिथं गँग अजून आहेत। पुण्यामध्ये असं ठरलं गेलेलं आहे CP कुणी आणायचा, तो समजा देवेंद्र फडणवीसांनी आणायचा, देन कमिशनर कुणी आणायचा, तो ते दादांनी आणायचा, आणि मग कलेक्टर कुणी आणायचा, एकनाथ शिंदेंनी आणायचा। म्हणजे ह्यांच्यामध्ये अधिकाऱ्यांची सुद्धा वाटणी झाली असं आपल्याला म्हणावं लागेल, या अधिकाऱ्याला हा आणणार, आणि हे झाल्यामुळे कोणाचंच काही कंट्रोल तिथं राहिलेलं नाही। या प्रकरणातले काही आरोप एबीपी माझ्याच्या समोर तुम्ही सादर करू इच्छिता का? तुमच्या मोबाईलमध्ये काही पुरावे आहेत का? नाही, 100% काही पुरावे आहेत, फक्त आता लोक आयुक्ताकडे आम्ही काही डॉक्युमेंट सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिलेले आहेत, त्यांनीच ते दिलेले आहेत। भावनाताई आहेत, त्यांनी तिथं लोकायुक्ताकडे गेलेले आहेत, ते आता लोकायुक्त त्या बाबतीत काय करते आपल्याला बघावं लागेल, पण आम्हाला कळते की आज कदाचित नोटिसेस निघतील, नोटिसेस आल्यानंतर आपण बघू। निलेश गायवळ प्रकरणामधले अनेक आरोप केलेले आहेत आणि लवकरच या संदर्भातले पुरावे सादर करू असं एबीपी माझाशी बोलताना आश्वासन देखील दिलेलं आहे। कॅमेरामन हेमंत कदमसे, निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सचिन पोटरे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अहिल्यानगरचे, त्यांची प्रतिक्रिया आली, ते काय म्हणतात आपण पाहू।